चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कवनी अंगी दीपा नाही पाटीपुटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंवा घेतलेला अभंग जगमान्य जगविख्यात संत तुकोबाराय यांचा हा 3 चरणांचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. गोड असा अभंग आहे, 3 चरणांचा आहे. आता 1 तासाची सेवा आपल्याकडे उरलेली आहे. तसं गावाचं नाव माझं 1 तास आहे. कीर्तन आता किती तास करायचं? किती तास करायचं? 1 तास उरला पंकज रायासे. बरं का, गोड असं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आहे. 59 वर्षाची ही परंपरा आपल्या या गावाला लाभली, अजूनही अव्याहतपणे त्या ठिकाणी चालत राहील. गोड असा धर्ममंडपात तुम्ही भाविक सज्जन येऊन बसलात. हा धर्ममंडप जर सोडला तुम्ही जगाचा पाठीवर कुठेही जा, तुम्हाला चांगलं दिसणार नाही, चांगलं ऐकायला मिळणार नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतेल पापे जन्मांतरीचे. अभंगावर विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी काही परिहार देणे गरजेचे आहे, किंबहुना उचित ती म्हणजे अशीच. थोर मोठ्या प्रदेशवर्षाने चालत आलेला हा अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह तथा त्या ठिकाणी श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांची चरित्र कथा गोड असं या ठिकाणी आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळी आपल्या कण्हेरे गावातील 59 वर्षाची परंपरेमध्ये आज स्वानंद सद्गुरू जोग महाराज गुरुवर्य स्वानंद सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हे कीर्तन करण्याचा योग माझा पामरेचा वाटेला आलेले हे माझं परमभाग्य. आल्याबरोबर या ठिकाणी आपल्या गावाचं वातावरण बघितल्यानंतर खरं तर वाटतं मायबाप, गावात कीर्तनकार आल्याबरोबर कोणी म्हणे चहा घ्या, कोणी म्हणे कॉफी घ्या. गावोगाव आता तेवढा आदर राहिला नाही. आपण म्हणावं जय हरी, त्यामध्ये पुल्लगर. बरं का, एवढी वाईट परिस्थिती आली. पण आपल्या गावातलं वैभव तर काय सांगावं मायबाप, खानदेशात नावाजलेलं गाव आहे. मोठमोठी वक्त्यांची या ठिकाणी कीर्तन झालेली, आनंद वाटला या ठिकाणी. पकवाजावर थाप पडावी, कीर्तनामध्ये रंग भरावा. आमचे हरिभक्तपरायण यज्ञेश महाराज, आमचे हरिभक्तपरायण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती गायनामध्ये, हरिभक्तपरायण बालाजी महाराज सरकटे. बरं का माईबाप, खरं तर आपण अशा खानदेश पवित्र देशामध्ये जन्माला आलोत, ह्या महाराष्ट्रात जन्माला आलो की ज्या महाराष्ट्रामध्ये साधू आणि संतांनी जन्म घ्यावा. कारण आपण काहीतरी पुण्य घेऊन बसलेलो आहोत. का जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हो, श्री संत मोठे बाबा, बरं का, वैकुंठवासी मोठे बाबा यांचा या खानदेशाने नटलेला हा खानदेश, हा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आणि माहीत का, ज्यांच्या आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह आपल्या गावातील ही गुरुवर्य माधवराव बाबा कण्हेरेकर. खरं तर विनेकरी बाबा तुमचं नाव घ्या असं वाटतंय. नाव घ्या असं वाटतं म्हणजे नवरी नवरदेवाचं नाव घेते लग्न मंडपात, तसं नाव घ्या असं वाटतं. घेऊ का नाव? तुम्ही हो म्हणणार तर घेतो नाव. घेऊ का? तुम्हाला कोणा बचत गट नापता राहिलं मी पेढी जपून बोलत राहा. घेऊ का नाव? हो म्हणा तर घेऊ का? हो, जसं तुम्ही तिकीट काढी वडी झाली. हो, बरं का. खोलीत खोली खोलीत होतं लाकडं, खोलीत खोली खोलीत होतं लाकडं, विनेकरी बाबा तुम्ही तिकडं मी इकडं. बरं का, फार आनंदाचं वातावरण या ठिकाणी. सर्व गोड मंडळी उपस्थितीमध्ये. काय लहान लहान पोरं या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. बरं का, का? कारण गावोगाव काही भजनी मंडळी हे मुलं तयार होऊ देत नाही. जर नवीन नवीन लहान पोरगं जर आलं ना, टाळ वगैरे, आता पहिल्यांदा तो त्याचा टाळ वगैरे चुकणारच आहे. हे भजनी मंडळ ते लोक हे एवढे टाळ घेता, हा तुझा टाळ बाई वाड्यावर या. बरं का, अशी अवस्था होऊन जाते. बरं का, पण ही मंडळीला चालना देणारी ही आपल्या गावातील सज्जन साधू मंडळी या ठिकाणी उपस्थितीमध्ये, भालदार एकीकडे चोपदार, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला हा 3 चरणांचा अभंग सोडवायचा आहे. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कवने अंगी. तुकोबाराई या अभंगात सज्जनाचं महत्त्व सांगतायत. सज्जनाला महत्त्व आहे, दुर्जन आहे म्हणून. खरं तर या जगाचा बदल आज संतांनी केलेला आहे. काही विज्ञानवादी लोक म्हणतील महाराज हा बदल काही संतांनी केला का? म्हटले विज्ञानाने केलाय. बरोबर आहे. आज झपाट्याने जग बदलते. हे कोणाच्या आधाराने? विज्ञानाच्या आधाराने. माझा आवाज तुमच्या सर्वांचा कर्णपटलापर्यंत येतोय, सुखरूप येतोय. याला काय म्हणावं आपण? विज्ञान. विज्ञान आज सगळ्यांच्या खिशापर्यंत आहे. करलो दुनिया मुठ्ठी में. मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे. पण मायबाप
विज्ञान सगळं काही बदलू शकतं, पण माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही. एवढी ताकद फक्त संतांकडे. बरं का, वाल्याला नारदाची भेट झाली, कीर्ती काय झाली? कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण राम आधी. संतांची संगत घडली की वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका माय बाप, हे अभंगात तुकोबाराय सांगते, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कवने अंगी. चंदन हाता पायाने त्या ठिकाणी आपला स्वतःला त्या ठिकाणी झिजवतो आणि इतरांनाही त्या ठिकाणी. एखादा म्हणजे संतांना उपमा दिलेली आहे चंदनाची. संत एखादा अज्ञानी माणूस राहिला की त्याला ज्ञानी केल्याशिवाय राहत नाही. तसं परिसाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. बरं का, उपाय सांगितलेला त्या ठिकाणी. जसं परीस आहे, परीस लोखंडाला त्या ठिकाणी टच झालं की त्या ठिकाणी ते लोखंड सोनं झाल्याशिवाय राहत. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. आपुल्या महिमाने धातू केले सोने, धातू परिसे केले सोने, धातू परिसे केले सोने. संतांच्या संगतीमध्ये आलेला प्रत्येक जीव हा बदलत असतो. बरं का, हा ज्ञानाने नटलेला असतो किंवा त्यागाने नटलेला असतो. संतांच्या जीवनामध्ये येऊन संत जो आपल्याला अनुभव आलेला आहे तो या जगापुढे मांडण्याचा प्रयत्न असतो. जो देवासाठी त्याग करतो त्याला देव डोक्यावर धारण केल्याशिवाय राहत नाही. संतांनी संसारातला त्याग केला आणि देवाच्या वजनामध्ये आलेत. बरं का, ऐका, जो देवासाठी त्याग करतो त्याला देव डोक्यावर धारण केल्याशिवाय राहत नाही. कसं मायबाप, चला रामायणामध्ये तुम्ही आपण आलात. रामप्रभूजी, लक्ष्मणजी, सीतामय्या एकेकाळचा त्या ठिकाणी वेळ होता. मग झालं काय? सीतामय्या पर्णकुटीचा ओट्यावर बसलेली, रामप्रभूजी लक्ष्मणजी फळं पुढं तोडण्यासाठी जंगलात निघून गेलेले आहेत. एकटी सीतामय्या वाट बघते, जणू माझे स्वामी आता येतील तेव्हा येतील. एकटी वाट बघता बघता काय झालं? पाण्याची तहान लागली, तृष्णा निर्माण झाली. जायचं कुठे? हिंसक प्राण्यांची भीती वाटत होती, जंगल होतं. म्हणून सीतामय्या कुठे उठले नाही, त्या ठिकाणी बसून राहिली. पण हे दृश्य एका झाडावरचा मोराने बघितलं. त्याला वाटलं, अरे जगाची जगत जननी सीतामय्याला पाण्याची तहान लागलेली, हिला जाऊन सांगू तरी कसं? मागच्या जन्मातलं काही कर्म घेऊन बसलेलं आहे. म्हटलं हिला जाऊन सांगू तरी कसं? पण त्याने थोडा विचार केला. मला देवाने सुंदर असा मयूर पिसारा ही मोठी कला दिलेली आहे. या मयूर पिसारातून एक पक मी जमिनीवर टाकतो. असं पक टाकत मी तिला झऱ्यापर्यंत आणतो. ही शपथच घेतली त्याने. मोर 2 पावलांनी त्या ठिकाणी सीतामय्या समोर आला. सुंदर असा मयूर पिसारा त्याने फुलवला. मयूर पिसारातून एक पक जमिनीवर टाकलं. सीतामय्याचं लक्ष त्या पखाकडे गेलं. म्हटले, वा, सुंदर असं पक मयूर पिस मला सापडलं. मोर 2 पावलांनी सीतामय्या पुढे गेली आणि ते पक जमिनीवरचं उचलून तिने आपल्या छातीशी लावलं. सुंदर असं गोंडस असं त्या ठिकाणी मयूर पिस मला सापडलं. 2 पावलांनी मयूर पुढे गेला. परत त्याने त्या ठिकाणी मयूर पिसारा फुलवला. परत 2 पावलांनी त्या ठिकाणी सीतामय्याने जावं, ते पक उचलावं. मायबाप, असं करता करता आता शेवटचं पक उरलं त्याच्याजवळ. त्या पिसाऱ्यातून शेवटलं पक उरलं. आता एवढा मोठा गठ्ठा झाला कोणाजवळ? सीतामय्याजवळ. आता शेवटचं पक ही कधी खाली टाकेल याची वाट सीतामय्या बघत होती. काय झालं? शेवटचं पक हे त्याने जमिनीवर टाकलं आणि धावत गेली सीतामय्या. तेवढ्यात काय झालं? झाडं झुडपाचा आडमधून एक झरा तिला पाण्याचा आढळून दिसला आणि मग तिला आठवण आली, मला पाण्याची तहान लागलेली आहे. तिने सगळा तो छातीवरचा गठ्ठा खाली ठेवला. न कळत चूक झाली. शेवटचा मयुराचा शेवटचा पखावर तिने पाय ठेवला आणि त्या ठिकाणी झऱ्यातलं पाणी पिऊन माझे स्वामी वाट बघतील म्हणून कुठेकडे त्या ठिकाणी होड घेतली. आता मला सांगा, त्या मयुराचं सौंदर्य काय हो? मोराचं सौंदर्य काय? त्याचा मयूर पिसारा. त्याने संपूर्णपणे त्याग केला. कोणासाठी? सीतामय्यासाठी. आणि सीतामय्याने शेवटचं पखावर पाय ठेवून पाणी पिऊन निघून जावं, आशीर्वादही द्यावा. केवढा मोठा भक्ताचा अपमान आहे. आता दगडाला टोकीत होता कोण? मोर. रामप्रभूजी लक्ष्मणजी त्याच जंगलाने येत असताना लक्ष्मणाने बघितलं, प्रभू हे सगळे मयूरपिसं आसका विस्क पडलेले आहेत. म्हटले, चल, मोर समोर आहे. मोराजवळ गेलेत. म्हटले, मयुरा काय झालं रे? म्हटले, देवा न सांगता तुम्हा कडू येते अंतर. आता तुम्हाला काय नवीन सांगावं देवा? तुम्ही अंतर्यामी, तुम्ही जाणतायत सगळे. म्हटले, सांग ना काय झालं? म्हटले, जगत जननी सीतामय्याला पाण्याची तहान लागली होती, पण तिला या ठिकाणी झऱ्यापर्यंत आणण्यासाठी मी माझा मयूर पिसाचा त्याग केला.
आणि मायबाप देवा माझ्या शेवटच्या पक्कावर सीतामय्याने पाय दिला आणि पाणी पिऊन निघून गेली, यासाठी मी दगडाला डोकं ठोकीते. म्हणजे काळजी करू नको, तू माझ्या पत्नीसाठी त्याग केलाय म्हणजे माझ्यासाठी त्याग केलाय. अरे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मी तुला एक वचन देतो, माझ्या राम राज्य सरू दे आणि कृष्ण राज्य येऊ दे, मी तुझं पग माझ्या डोक्यावर धारण केल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात त्याग. म्हणून सज्जन व्हा, सज्जन होऊन मरा बरं का. दुर्जन होऊन मरण्यापेक्षा सज्जन होऊन मरावं. ऐका, चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कौनी अंगी. या ठिकाणी उपाय सांगितलेले आहेत. कोण? तुकोबारायांनी पर्याय सांगितलेत की सज्जनाची महती काय आहे. संत किंवा सज्जन हे चंदनासारखे असतात, अखंड ते चंदनासारखे झिजत असतात आणि इतरांचं जीवन ते सुगंधित करतात बरं का. ह्या अभंगात तुकोबाराय सांगतायत. खरं तर एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, चंदनाने बोरी व्यापियल्या. बोरी एवढं विचित्र झाड जगाचा पाठीवर कोणतंच नाही आहे. तुम्ही बोर तोडायला या, त्या बोराला त्या ठिकाणी बोर तोडणार तर त्याला दोन काटे असतात, एक वाकडा काटा आणि एक सरळ काटा असतो बरोबर. आपण जर बोर तोडायला जाणार ना, तो वाकडा काटा म्हणतो अहो जरा थांबा ना, चहा पाणी तरी घ्या ना. आणि दुसरा जो काटाचा ना, ए सरळ उभा राहा, सरळ, यावर्षी लग्न करायचं ना, सरळ उभं आहे बरोबर. हे दोन प्रकारचे लोक या समाजामध्ये, एक वाकडे चालणारी आणि एक सरळ, म्हणजे ते सज्जन आहेत आणि एक दुर्जन आहे. हेही उदाहरण आपल्याला लक्षात आलं नसेल, अजून सोपं उदाहरण सांगतो. संबळ माहिती? संबळ ते गोंधळामध्ये वाजवले जाते. एक त्या संबळला एक मोठं पातं असतं आणि एक छोटं पातं असतं. त्या मोठ्या पात्यावर एक सरळ काठी चालते आणि छोट्या पात्यावर ती वाकडी काठी चालते. मोठ्या पात्यावरची ती सरळ काठी असते ना, ती म्हणते मी कोणा लेवा म्हणे, मी कोणा देवा म्हणे, मनस खरं मनस खरं मनस खरं मनस खरं. ती जी वाकडी काठी असते ना, ती दोघे बाजू चालते. तुझं हे खरं, माझं बी खरं, तुझं बी खरं, माझं बी खरं बरं का. असे दोन प्रकारचे लोक आहेत. ही जी वाकडे चालणारी लोक आहेत ना, ती ह्या बाजूलाही चालतात आणि ह्या बाजूलाही चालतात. कसं माहिती आहे का, गावात एखादं चांगलं कार्य राहू द्या, त्यांना मान मिळू नका द्या, भरेल वरणे डेंग पाय घालते द्या बरं का. अशा लोकांपासून आपण त्या ठिकाणी सावध झालं पाहिजे. दुर्जनांची संगत आपल्याला नको बरं का. सज्जनांच्या संगतीत या, संतांच्या संगतीत या. सज्जनांच्या संगतीत जर तुम्ही आलात तर मायबाप आपण जीवनातलं सगळं दुःख विसरत चालणार बरं का. म्हणून संतांच्या संगतीत येण्याचा प्रयत्न करा. तुकोबाराय या अभंगात सांगतायत, म्हटले जर संतांची संगत करायची असेल, सज्जनांची संगत करायची असेल तर संत ओळखणं फार गरजेचं आहे. कारण दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसायला संत आणि माणूस दिसायला सारखा आहे, पण संत न होती जगा माणसा त्या सारखी. काय झालं, एकदा अकबराने सोनाराकडे जाऊन त्या सोनाराला सांगितलं, म्हटले का हो, हा खडी साखर आहे, या खडी साखरेला असा आकार द्या की ओरिजिनल हिरा वाटला पाहिजे. तुमचं दुकानामध्ये जसा ओरिजिनल हिरा आहे त्या ओरिजिनल हिऱ्यासारखा याला आकार द्या. आता तर सोनारच होता, ओरिजिनल हिऱ्यासारखा आकार दिला त्याने. आता दोघं हिरे बघितलेत, एक ओरिजिनल होता आणि एक खडी साखरेचा हिरा होता. सेम होते असं वाटत नव्हतं, यांच्यापैकी एखादा डुप्लिकेट हिरा आहे, वा खडी साखरेचा हिरा आहे. अकबराने राज दरबार भरला, तबाकीमध्ये ते दोघं हिरे ठेवलेत. म्हटले सांगा, या तबाकीमध्ये दोन हिरे आहेत, एक खडी साखरेचा हिरा आहे, एक ओरिजिनल हिरा आहे. जो खडी साखरेचा हिरा मला निवडून देईल मी त्याला अर्ध राज्य बक्षीस देईल, आणि ज्याने मला खडी साखरेचा हिरा न निवडता ओरिजिनल हिरा निवडून दिला मी त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र सगळ्यांचे हातपाय गडले आणि मग बिरबल उठला. बिरबल उठल्याबरोबर जहापना याचं उत्तर मी देतो. म्हटले या समोर. बिरबल समोर गेला. तबाकीमध्ये बघता बघता 10-15 मिनटं त्याने वाट बघितली आणि बरोबर खडी साखरेचा हिरा निवडून अकबराच्या हातात दिला. अकबराने म्हटले, हिरा तर तू बरोबर निवडला, पण निवडला तरी कसा? राजदरबारातील सर्व मंडळींना टाळी वाजवायला लावली, सर्वांनी टाळी वाजवली. म्हटले हिरा निवडला कसा तरी सांगशील? हे गणित लावलं कसं? म्हटले काही नाही. 10-5 मिनटं मी वाट बघितली. या खडी साखरेच्या हिऱ्यावर एक माशी भुणभुण करत होती. तेव्हा मी कळालं की हे खडी साखरेचा हिरा असावा. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. बरं का, सज्जनांना पारखण्याची ही कला आहे बरं का, ही दृष्टी लागते. आणि ते तुकोबारायांना ही जमली आहे. कशात? अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये. चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात
हात पाय हे चंदनाचे हात हे चंदनाचे हात पाय हे चंदनाचे हात पाय ही चंदन. साधक मंडळी म्हटले महाराज कळालेत आम्हाला संत सज्जन हे चंदनासारखे असतात. अरे नाही, हे मी नुसतं सांगितलं तुम्हाला की चंदनासारखी सज्जन राहतात, पण चंदनामध्ये एक दोष आहे. खालून त्याला सर्पाचं बीड आहे बरं का. सर्पांचं त्या ठिकाणी वेळा आहे म्हटलं नाही. चंदन जरी आहे, चंदन जरी इतरांना त्या ठिकाणी सुगंधित करतं, पण तरी सुद्धा चंदन नाही. ऐका, दुसरी गोष्ट या ठिकाणी या अभंगात उत्तरार्धामध्ये तुकोबाराय सांगतायत, परिसा नाही हीन कवने अंगी. परीस माहिती आपल्या सर्वांना, परीस माझ्या जवळ आहे, कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जायचं बरं का. परीस आहे, परीस जर लोखंडाला लावला तर लोखंड सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसं संतांच्या जीवनामध्ये कोणीही भक्त आला त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी भक्तीचा महिमेमध्ये आनंद करतात. कोण? संत. कसं माहिती का मायबाप? परिसाचा तो स्वभाव आहे ते इतरांना त्या ठिकाणी लोखंडाला ते सोनं करतं, पण परिसामध्ये एक दोष आहे. तोच परिस जर लाकडाला लावला ते लाकूड सोन्याचं होईल का? होतं का? अजिबात नाही. मग सांगा, मग परिसाची उपमा या ठिकाणी तुकोबारायांनी दिली का? परिस आहे ती इतरांनाही त्या ठिकाणी सोन्याचं करतात बरं का, पण परिसरामध्ये त्या ठिकाणी त्या परिसराला सुद्धा तुकोबारायांनी आडा हात केला म्हटले नाही. परिसरामध्ये सुद्धा एक दोष आहे की तो लाकडाला सुगंधित किंवा लाकडाला त्या ठिकाणी सोन्याचं करत नाही, म्हणून हा त्याच्यातला फार मोठा दोष काढला. आणि ऐका, संत त्या ठिकाणी समाजाला भजन सांगतात बरं का मायबाब, कीर्तन सांगतात. कसं माहिती का? पंढरपूरची वाट दाखवतात इतर भाविकांना. तसं त्या ठिकाणी परिसरामध्ये तो गुण नाही ना हो बरं का, कारण संतांच्या संगतीमध्ये आलेला आणि संत त्यांना सांगतात, पावले चालती पंढरीची वाट. बरोबर आहे की नाही? आज पंढरपूरचं महात्म्य सांगणारे संत मंडळी, तुम्ही आपण ज्या धर्मकीर्तनात बसलेला आहोत, हे धर्मकीर्तन परंपरा लावून दिली संतांनी अनादी कालापासून. ही वारकरी संप्रदायाची परंपरा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज बरं का, शताब्दी होऊन गेली मागील 2-3 वर्षापूर्वी. ऐका मायबाप, संपूर्ण मीडियावाला प्रत्येक गोष्टी आपली दाखवत असतो, पण आज जेवढा मोठा सप्ताह आज आळंदीमध्ये झाला, तो सप्ताह कधी आपण मीडियावर बघितला का? मीडियावर बघितला? 8,000 तर 10,000 टाळकरी कीर्तनकार होते. एकदा जर एका टाळाचा ठेका पडत होता तर 1.5 क्विंटलचा भुका खाली पडत होता. कशाचा? झांचा. विचार करा, ही कधी आपण मीडियावाल्यांनी हे कर्तृत्व, हे शक्ती दाखवली कधी? का नाही दाखवली? कारण या धर्मावर ग्लानीर येते बरं का. या देशाचं नेचर, या देशाचं कल्चर, या देशाचं फ्युचर आपण आपल्या हातानेच बिघडून टाकलं. या देशाचं नेचर बिघडण्याचं कारण आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, जय देशी गोहत्या गडी वै देशी प्रजनना पडे. ज्या देशामध्ये गोहत्या घडते त्या देशामध्ये पाणी पडत नाही. पडतो तो बेटाईम पडतो, म्हणून आज शेतकरी आत्महत्या करतोय. दुसरी गोष्ट, या देशाचं कल्चर, सावित्रीची लेकी आम्ही पूजा वडाची करीतो, पोटातल्या पोरी पोटातच मारे तो. जम्मू काश्मीर तर कन्याकुमारी पर्यंत आपण लाखो पोरी पोटात मारल्या. हे पाप नाही का? हे पाप नाही? या देशातलं तिसरी गोष्ट सांगतो, या देशाचं फ्युचर, ज्या बापाने 2 कोटीचा बंगला बांधून द्यावा, त्या बापाची खाट त्या गॅलरीमध्ये पडावी, त्याला डास मच्छर खावी, एवढं दुर्दैव या देशाचं. तुम्ही आपण अशा देशामध्ये जन्माला आलो आहोत, ज्या देशामध्ये आपल्या बापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला येणारा तो म्हणजे राम प्रभू. आई वडिलांच्या वचनामुळे काशी यात्रा आई वडिलांना घडवत होता आपल्या खांद्यावर, तो म्हणजे श्रावणबाळ. अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आपण जन्माला यावं, साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही कथा कीर्तन ऐकतायत, आपलं काहीतरी पुण्य आहे. कोरोनाचं हे कालावधीमध्ये आज संपूर्ण जगावर जे थैमान माजत आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये 2 लाटा गेल्यात आणि 3री लाटकडे वाटचाल करत आहोत आपण. तरीसुद्धा सबसिडीमध्ये देवाने आपल्याला ठेवलेलं आहे का? अजून काहीतरी आपल्याकडनं कर्म चांगले होतील, सज्जन भाविक राहू दिलेत, नाहीतर काही भाविक सज्जन निघून गेलेत आपल्यातून. चिट्ठी न कोई संदे जाने वो कौन सा दे जहाँ तुम चले गए.
बरं का मायबाप. म्हणून आपल्याला अजून काही कर्म शिल्लक असतील, अजून चांगले कर्म करण्याचा हा प्रयत्न करा. संतांच्या संगतीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. साधू संत जसं या ठिकाणी आपलं स्वतःचं जीवन झिजवतात, तसं इतरांनाही त्या ठिकाणी अज्ञानाला ज्ञानी करतात. हे संतांचं जीवन कार्य आहे. म्हणून संत न होती जगा मानसा त्यासारखे. मग मायबाप या ठिकाणी दोघंही पर्याय खुटले. कुणाचे? चंदनही नाही आणि परीसही नाही. बरं का, या दोघांमध्ये दोष काढला. म्हटले हेही सज्जनाचे उपमा यांना देता येणार नाही. अजून एक उपमा देतो अभंगातल्या दुसऱ्या. दीपा नाही पाटे पोटे अंधकार, 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 सर्वांगी साखर अवती गोड, सर्वांगी साखर अवती गोड, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, अवती गोड, सर्वांगी साखर अवती गोड, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, दीपा नाही पाटे पोटे अंधकार, अंधकार, अंधकार. वा वा, गोड महाराज. बरं का, या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा ईश्वराची प्राप्ती. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तो शुद्ध अंतकरणाने गातो ना, त्याला देवाची प्राप्ती होते. मीराबाईंनी भजन करावं. ऐसे लगे लगन मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, महलों में पली एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी. बरं का, या गाण्याच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती. जनाबाईंनी पहाटे 4 वाजेला उठाव. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओव्या गाव कवते तू ये रे बाप. पंढरपूरचा विठीवरचा तोच पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडण दडू लागावं एवढी शक्ती आली कुठून? तर मायबाप किंबहुना ऐसे भजन त्याची संसाराचीच साधन येर फड भोगतो स्वप्न नाव बरे दिसे. बरं का, ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही, परमार्थ नाही, त्याचा जन्म वाया गेल्याशिवाय राहत नाही. एके ठिकाणी एक अभंग तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारी नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मायबाप, संतांच्या संगतीमध्ये, सज्जनांच्या संगतीमध्ये येऊन आपला जन्म वाया जात नाही. कारण आपला जन्म हा भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा भादिकेचा. 65 लाखाची जहागिरी असणारे तुकोबाराय लोकांना दान दिली. श्री एक अन्न न करता मिली, मुलं बाळ मिले तुकोबारायांची. शेवट खुंटीवरचा विना घेतला, गड्यात घातला, भामचंद्र डोंगरावर जाऊन भजन केलं. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग,
आनंदाची अंग आनंदाची अंग आनंद आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग असं त्या ठिकाणी परमार्थ तुकोबारायांनी केला. मायबाप तुकोबारायांना सज्जन कडले म्हणून तुकोबारायांची एका अभंगात तुकोबाराय सांगतात, पडोनिया गेली झोप होते पापाडते. मागच्या जन्मातलं काही पाप असेल ते माझा या जन्मामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी त्यागानं जीवन केलं मी आणि म्हणून माझ्या जीवनातली झोप गेली. पडोनिया गेली झोप होते पाप आडते. या अभंगात तुकोबारायांनी अजून परत एक उपाय सांगितलेला आहे सज्जनाचं महत्त्व सांगण्याचा, तो म्हणजे दिव्याचा. दीपा नाही पाठीपोटी अंधकार. दिवा माहिती आहे, दिवा त्या ठिकाणी अंधकार खोलीमध्ये ठेवा, त्याची ज्योत पेटवा. अंधकार खोलीला ते प्रकाशित केल्याशिवाय राहत नाही. तसं संतांचं जीवन आहे ते इतरांचं जीवनही प्रकाशित केल्याशिवाय राहत नाही. पण दिव्याखाली, दिवा आजूबाजूला सगळीकडे प्रकाशित होतो पण दिव्याखाली अंधार आहे म्हणून त्याचाही त्या ठिकाणी नायनाट केला. कोणी? तुकोबाराय. म्हटले दिवा जरी सज्जन आहे पण तरी सुद्धा त्याला सज्जनाची उपमा देता येणार नाही. मी फक्त पर्याय सांगितला पण नाही, पर्याय या ठिकाणी संपत आहे. दिव्याखाली अंधार आहे. तसं संतांच्या जीवनामध्ये मागे नाही, पुढे नाही, खाली नाही, वरती नाही, कुठेच अंधार नाही आहे. म्हणून संत श्रेष्ठ आहेत आणि सज्जन या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. म्हटले ऐका. मग अजून एक उपाय या ठिकाणी साखरेचा दिलेला आहे बरं का. सर्वांगी साखर अवघी गोड. साखर गोड आहे, तुम्ही कन्हेरामध्ये खा किंवा पारोड्याला जाऊन खा, कशी लागेल? गोड लागेल. तुम्ही रात्री खा, कशी लागेल? सकाळी खा, कशी लागेल? गोड लागेल. तिचा स्वभावच गोड आहे ना आणि ती सर्वांगाने गोड आहे. मग या ठिकाणी आंबा का घेतला नाही? सर्वांगी आंबा गोड असा का घेतला नाही? कारण आंबा हा सर्वांगाने गोड नाही आहे, त्याची साल काढावी लागते. तो मधला जो गाभा आहे तो गोड आहे बरं का. म्हणून जी साखर आहे ती सर्वांगाने गोड आहे, ती आतही गोड आहे बाहेरही गोड आहे. काय झालं? साखरेचा कोणताही पदार्थ घ्या, म्हणजे पेढा घ्या, लाडू घ्या, तो गोड लागेल. सप्ताह होता, त्या गावाचं नाव सांगत नाही, नातं मग होतं नाही कोण कुमचाडान पाई करस बरं का. गेलो तर आम्ही 4-5 मंडळी. घरामध्ये नवीनच लग्न झालेलं होतं. त्या मावशीबाईचा फार आट्ट होता. म्हणजे महाराज आमच्या घरी मागच्या वर्षी कोरोनामध्ये सप्ताह खंडित झाला होता, यावर्षी सप्ताह आहे दणदणीत व खणखणीत. म्हटलं या, म्हटले आमच्या घरी चहा प्यायला. म्हटलं चला मावशी. 4-5 आम्ही महाराज मंडळी गेलो, बसलो कॉटवर. आणि मग नवीनच लग्न झालेलं होतं आणि पहिल्याच मूडवर आलेली ती सुनबाई. आणि मग तिने विचार केला, आपल्याला आत्याबाईने सांगितलं चहा ठेवायचं, पण आता साखर कुठे बघायची? बटा दबडा उघाट टाकत. म्हणे आत्या साखर नाही, साखर नाही. महाराज मंडळी चहा घेणार ना? आम्ही सर्वांनी हो म्हटलं. म्हणे टाकून दे. म्हणे कुत्रा टाक. म्हणे टाकला, पण होत नाही, अजून पाहिजे. म्हणे मांजर टाक. मी म्हटलं मावशी मी चहा घेत होतो पण 2 दिवसापासून मी संकल्प घेतलेला, मी चहा सोडून दिली. म्हणजे हे महाराज घेतील ना? ते महाराजांनी म्हटले आम्ही घेतली असते पण हाय का तुमनं बोलणं, कुत्रा टाके दे, मांजर टाके दे. मग महाराज नाही हो महाराज म्हणे कुत्रा मांजर हे टाकणं म्हणजे येस ना, ते नवीन लग्न व्हायचे ते रुक्कटमधला लाडू येल होता, ते साखरने मांजर होती, साखरना कुत्रा होता म्हणे, ते सांगेल आमचं बरं का. मला महाराज जयरी. म्हटलं यजमान दादा कुठे गेलेत? काय नाही म्हणे शेतात गेले. म्हटलं वा वा. मग नुसतं पंदा लावा. म्हटलं मावशी काय मस्त घर बनावं. म्हणे महाराज तुम्हाला पायना पुणे कलर बी देवाय घ्या म्हणे. म्हटलं वा वा. या तर खरी म्हणे महाराज. आम्ही पुढे गेलो. म्हणे महाराज तुम्हाला पायना पुणे यावं किचन, तुम्हाला पायना पुणे यावं बेडरूम, तुम्हाला पायना पुणे बाथरूम, ये ना मग 3-3 नाही तुम्हाला पायना पुणे. म्हणतो बापरे. त्या गावात कीर्तन झालं. कीर्तन संपल्यानंतर मला वाटलं आपण पहाटे 6 वाजेची गाडी पकडू आणि निघून जाऊ, तोपर्यंत इथं मुक्काम करू. मी मुक्कामाला बसलो पण मावशीनं 2 वाजेपर्यंत सरणं नाही. म्हणे महाराज तुम्हाला पायना पुणे मला 2 पोरी, एकले मुंबईला द्यायचे, तिला बी 2 पोरे, 1 पोर तुम्हाला पायना पुणे. म्हणतं मावशी रातना 2 वाजेयात तुम्हाला घरमा 0 लाईटनं पडून तेवढं दाबी द्या, मोठं लाईटनं पडून बंद करा. आणि महाराज झोपायचं आहे. म्हटलं झोपू द्या. गेले तो सगळे. पण हाऊ काका कुठे झोपू दे. खर्र खर्र. काका सगळ्याला बकऱ्या चारांना सवय, निमना आपटा पोपटा दोडाने बकऱ्या तोंड मागायला आणले. काकाले जाणेन बुडूक सापडणं मग तोंड म्हणले काका झोपू द्या. नाही हो ते सगळ्याला बकऱ्या चारांना सवय. अरे काय बकरीची मग झोपू द्या. कसं तरी जाग काय झोप काय, जाग काय झोप काय. पण मावशीबाईचा नियम होता पहाटे 5 वाजेला उठवायला यायचा काकाला आणि मोटर चालू करायला शेतामध्ये पाठवायचं. आली मावशीबाई.
काकाने ब्यातरून झटके मस्त तिसरा डब्बा हिवाळ्याना दिवस मेथीन लाडून डबा उतारा मस्त दोन्ही जण खाई राहतात मला मगर मगर मेथीन लाडून वासी लागणार मी ब्यातरून झटकेन तिसरा डब्बा मग गोशी म्हणता मावशी तुम्हाला पायना पण मला बी लाडू दिद्या म्हणतात याला म्हणता का हो सज्जन याला म्हणता का सज्जन बरं ठीक आहे दिला तर दिला दल्ला खाय एवढा लाडून मला बकरींडो एवढा लाडू बरं का मग सांगा याला सज्जन म्हणावं का याला सज्जन म्हणावं अजिबात नाही लोक सज्जन राहिले नाही ज्या गावामध्ये कीर्तन राहिलं 3 वाजेपासून फोन चालू होतो महाराज कुठपर्यंत आले किती जण येणार महाराज काय खाणार महाराज काय पिणार महाराज एकदाचं कीर्तन संपलं महाराज गाडीवर शे का गाडी महाराजवर शे कोणाला घेणं देणं नाही बरं का ऐका सज्जन फार कमी होत चाललेले आहेत दुर्जनांचा त्या ठिकाणी भरणा जास्त झाला म्हणून हे पाप वाढत चाललेलं आहे आणि आज हे कोरोनाचं संकट आपल्यावर येत आहे का दुर्जनांची संख्या वाढत चाललेली मायबाप कधीतरी आपण आपल्यासारखी सज्जन मंडळी उपस्थित आहेत म्हणून हे सगळं धर्मकार्य होत चाललेलं आहे चांगलं कार्य चाललेलं आहे नाहीतर मायबाप या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे या देशातले आईवडील वृद्धाश्रमामध्ये पाठवले जात आहेत या देशाला सुजलाम आणि सुफलाम म्हटलं जातं नाही दादा हा देश तेव्हा सुजलाम आणि सुफलाम होईल जेव्हा या देशामध्ये वृद्धाश्रमांना कुलूप लागतील तेव्हा हा देश सुजलाम आणि सुजलाम राहिल्याशिवाय राहणार नाही बरं का मायबाप म्हणून कधीतरी या गोष्टीची विचारधारणा केली पाहिजे म्हणून ऐका कधीतरी तुकोबाराई अभंगात सांगताना त्या ठिकाणी सांगत असतात बरं का विठ्ठल 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 सज्जनाचं महत्व पटवून देतात तुकोबाराई या अभंगात सज्जन सांगण्यासाठी 4 पर्याय सांगितले एक चंदन दुसरी गोष्ट परीस तिसरी गोष्ट दिवा आणि चौथं म्हणजे साखर साखरेसारखा गोड असं तुकोबाराई या अभंगात सांगतात की सज्जन साखरेसारखे असतात पण तरी सुद्धा साधक मंडळी म्हटले महाराज कळालं आम्हाला साखरेसारखे सज्जन असतात म्हटले नाही साखरेसारखं सज्जन नाही कोणी बरोबर आहे पण साखरेमध्ये सुद्धा एक दोष आहे ती साखर एक जण खाऊ शकत नाही कोण तो म्हणजे डायबिटीस पेशंट बरं का त्याने जर खाल्ली तर त्याचं वरचं तिकीट फाटल्याशिवाय राहत नाही म्हणून सज्जन इतरांना त्या ठिकाणी सर्व मंडळींना कोणालाही त्या ठिकाणी त्यागू देत नाही आणि कोणालाही वरचा मार्ग दाखवत नाही बरं का इहलोकीचा या मार्गावर आलेला म्हणजे त्याला भजन आणि कीर्तनाचा हा परमार्थ दाखवतात पण साखरेचा जो स्वभाव आहे ते एका ठिकाणाला फार नाश करते म्हणून तुकोबाराई अजून एक सोपं उदाहरण सांगतायत बरं का तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला भजन करायचं आहे बरं का पहिले महिला मंडळ माझ्या मागे म्हणतील महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझ्या मागे म्हणतील चालेल ना सर्वांनी एकसारखं एक जोर आलं म्हणा ए ग विठाबाई माझी पंढारीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा वा वा काय गोड गायलात तुम्ही सुंदर गाणं कोकिड आहेत तुम्ही बरं का तुमचं गाणं आम्ही ऐकलं ते आमनं बी ऐकू द्या का आपण बी काही इज्जत न कचरा करू नका सर्वांनी एकसारखं जोरदार हा श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम बर का आपला व्होल्टेज कमी जास्त होऊ करतो बरं का खरं तर गाणं इकडे हो बरं का कोणत्याही प्रसंग राहो बरं का कोणी घरात जाऊ द्या तेवढाच गोड प्रसंगाने त्या ठिकाणी रडतील आणि घरामध्ये काहीतरी लग्नाचं वातावरण राहू द्या तेवढाच गोड गातील घरामध्ये कोणीही जाऊ द्या तेवढाच स्वर ते निघतील बरं का म्हणा राम आपलं बाप जाओ माय जाओ हो म्हणा बाप रे बरं का अशी परिस्थिती आपली पण बरं का म्हणून सर्वांनी एक सारखं जोरदार भजन करा वरती हात करून करा करात वरती तुम्ही नाही करा तुम्ही विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो जय विठोबा रखो माई हरि विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई जय विठोबा रखो
करा हात खाली. वा वा, कन्हेरीची मंडळी हुशार हो. त्यांना सांगावं लागतं हात वरती करा, सांगावं लागत नाही हात खाली करा. तो विठोबा रखुमाई. बरं का, फार आनंद आहे. खरं तर सेवा ही आपली छोटीशी आहे. गावाचं नावही 1 तास आहे आणि अभंग हे आज 3 चरणांचा आहे. खरं तर अभंग फार छोटा आहे पण अर्थ त्याचा फार महान आहे. साधू संतांचे जे शब्द आहेत ना ते कमी आहेत आणि अर्थ त्याचा फार महान आहे. आणि तुम्ही आपण जे जास्त बोलतो ते जास्त बोलतो. अनंत वाचाड बरड ती बरड त्या कैसा दयाड पावे हरी. अहो, एखादा मराठीवर PhD जरी झाला ना तरी सुद्धा त्याला संतांच्या अभंगावर फोड करता येणार नाही. कसं सांगू तुम्हाला, या ठिकाणी बसलेली मंडळी एकूण 60 वर्षाची परंपरा आहे आणि शास्त्र ऐकणारी मंडळी सगळी सुज्ञ मंडळी आहे. एखाद्या कीर्तनकाराने अभंग घेतला त्या अभंगातला लक्षार्थ सहज आपल्या लक्षात येतो. या अभंगातला अर्थ असा असेल बा. बरं, एक चिमुकली 6 वर्षाची मुक्ताबाईंचा अभंग सांगतो. तो अभंग मला सांगून दाखवा. मुंगी उडाली आकाशी तिने गिडियले सूर्यासी तोरण बलाब झाला वांजे पुत्र प्रसवला. सांगा बरं याचा अर्थ. मुंगी उडाली, तिने काय गिळलं? मुंगी केवढी, सूर्य केवढा. बसतोय का बजेट? नाही ना. अजून सोपा अभंग सांगतो नाथ महाराजांचा. मुंगी व्याली संगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती. जपियात मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले प्याले किती हाती 12. आपलं काय बादले खंगाय खंगाय पैसा संगाय संगाय. बरं का, एवढी तर वाईट परिस्थिती आहे आपली. बरं का, आपलं संतांच्या अभंगाकडे लक्ष नाही आहे. खरं सांगू अजून यही अर्थ आपल्याला लक्षात आला नाही. तुम्ही आपण जे बोलतो ते फक्त जास्त बोलतो, व्यवहारातलं बोलतो. आणि पुरुष मंडळांपेक्षा महिला मंडळ जास्त बोलतात. कसं माहिती आहे का, लॉकडाऊनचा आदल्या काळी मामा मी अंमळनेच्या बसस्टँडला बसलेलो होतो. 2 महिलांचा गप्पा ऐकल्यात. माय तो सकाळी टाईम होता, पोहे ताटले मलो चंपीतून मागालो, तिथला फोन होणार, हिरो बटन दाबा, कांदे लावा, त्या स्नॅक्स रेनू घ्या, लाल बटन दाबी कट करा, बरमाटा पोहे जाकात, बरमाटा कपडा लिहिणार, परत कुलूप लावाल घेऊ, किल्ली खाली पडगे, परत कुलूप लावा, बडे द्या का कुलूप लागी झालं तर एस टी स्टँड लेगो, एस टीला संपवता, रिक्षा स्टँड लेगो, रिक्षा स्टँड होते त्याचा दवाखाना बिनो. एवढ्या बोलण्यात अर्थ किती. त्याचा फोन आला आणि मी निघाले. ती ताटली आणि ती चंपी आणि ती पोहे, ओ माय ताटली का तोंड मालीन फिरत नाही आमच्या काय लेणं देणं. बरं का, तुम्ही आपण जे बोलतो ते जास्त बोलतो आणि संत जे बोलतात ते मापात बोलतात आणि अर्थमय बोलतात, जगाच कल्याणासाठी बोलतात. नाही आलं आपल्याला मुक्ताबाईंचा अभंग सांगितला, नाथ महाराजांचा अभंग सांगितला, नाही आपल्याला अर्थ शोधता येत. अजून सोपा अर्थ सांगू. 2 बहिणी सवती झाल्या, 2 बहिणी सवती झाल्या, बहिणी सवती झाल्या, 2 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 बहिणी सवती झाल्या. गुरु भावाचा मिळाल्या, भावाचा मेळा, गुरु भावाचा मिळाल्या, भावाचा मेळा. 2 बहिणी सवती झाल्या, 2 बहिणी सवती झाल्या, 2 बहिणी सवती झाल्या, 2 बहिणी सवती झाल्या. 2. आता या अभंगातला अर्थ आपल्याला लगेच लक्षात आला पाहिजे बरं का. 2 बहिणी सवती झाल्या, खालचा पाटण वरचा पाटा. काय म्हणावं त्याला? खालचा पाटण वरचा पाटा. महिला मंडळ लवकर सांगा काय म्हणावं त्याला? वराटा पराटा सी जात, जनाबाईचा भाषेत आपण जातं म्हणू. बरोबर. खालचा पाटण वरचा पाटा. 2 बहिणी सवती झाल्या, 2 बहिणी तिसरी लेक तिची पाट्याला आडवी लावली. तिला काय म्हणतात? काय म्हणतात तिला? काय म्हणतात तिला? माकणी. वा बरोबर बरं का. 2 बहिणी तिसरी लेक तिला म्हणावं माकडी. तिघींचा व्रतार एक. तो म्हणजे बोला ना. तो म्हणजे तुम्ही बडा खोटा माहीत बाई लागणार म्हणा ध्यान माते. बरं का. ऐका, सर्व मंडळी जाणतायत. ऐका, हे जे जातं तुकोबारांना सांगायचं, हे जगरूपी जातं सांगायचं. काय झालं, एकतर उत्तराखंडातील संत कबीरजी एका गलीतून जात असताना एका बाईला दळत असताना बघतायत. बघता बघता कबीरजी रडू लागलेत आणि म्हणतायत, चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय, 2 पाटन के बीच में साबुत बच्चा ना कोई, कबीरा साबुत बच्चा ना कोई. तेवढ्यात मागून त्यांचे चिरंजीव कमालजी येत आहेत. बोले, पिताजी आप क्यों रो रहे हो? बोले, बेटा उस औरत को चक्की घुमाते हुए देख रहा है? बोले, हाँ. वैसे संसार की चक्की वो आदि माया घुमा रही है.
बोले पिताजी उसमें रोने की कोई बात नहीं। बोले कैसे कैसे बेटा? अरे वो बेटा वो अनाज डाल रही है, आटे के जैसा पिसा जा। बोले पिताजी उसमें रोने की कोई बात नहीं। बोले कैसे? चलती है तो चलने दो, अब काहे को रोए, किल पकड़ कर जो बैठे बाल नबा का होए, कबीरा बाल नबा का होए। बोले पिताजी जो किल पकड़ कर बैठा है, जो भगवान के पास है, जो भगवान की पूजा अर्चना कर रहा हो, उसका कोई नहीं बाल बाका कर सकता है। आपल्यात म्हण आहे, देवतारी त्यास कोण मारी, हाते पाय मरे त्याला देव बी काय करी। बरोबर आहे की नाही? म्हणून ऐका, संतांचे अभंग फार खोल पातळीवर आहेत, अभंग लहान आहेत पण अर्थ त्यांचा महान आहे। म्हणून ऐका, माध्यमातून आपल्याला काय घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं बरं का। एके ठिकाणी प्रवचन सांगत होतो, प्रवचनाच्या माध्यमातून सहज माझ्याकडनं शब्द गेला की मी भविष्य चांगल्या पद्धतीने सांगतो। मावशीने बट प्रवचन सोडणं भविष्य ध्यान माटे म्हणे, महाराज तुम्ही भविष्य चांगलं सांगतोस। म्हटलं वा मावशी। म्हणे महाराज म्हणे कुंडली द्यायच्यात का? म्हणतो मावशी कुंडलीला या तुम्ही। महाराज म्हणत धडधड व्हायला लागे, अजूनपर्यंत काय कोणी कुंडली सांगे नाही। मावशी लई नाही मस्त कुंडली, 4-5 बायासोबत लिहिणे। म्हणे महाराज कुंडली द्या का? म्हणतो लया मावशी। म्हणतो वा मावशी तुमने कुंडली मग काय बारीली केली? म्हणे काय महाराज तुम्ही काल ते 2 किलो गहू लय घेतात? म्हणे हा बरोबर आहे महाराज। 1 किलो साखर लय घेतात? म्हणे महाराज एकदम बरोबर आहे। म्हणतो मावशी कुंडली नाही रेशन काढले म्हणे, म्हणतो गरजा आहे। काय ऐकावं हे आपल्यावर निर्भय असतं। म्हणून मायबाप ऐका, सज्जनाची महती आपल्याला ऐकायची आहे। पण तो खूप बरं आहे, या 4ही पर्याय सांगून त्यांचं खंडन केलं। अजून एक सोपा उपाय सांगितला बरं का, पर्याय सांगितला की सज्जन म्हणायचं कुणाला, तर अभंगातल्या 3ऱ्या चरणामध्ये तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी। पाहता गुण मिळते ना, पाहता गुण मिळते ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार। पाहता गुण मिळे ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार। सर्वांगी साखर अवघे गोड, सर्वांगी साखर अवघे अवघे गोड, सर्वांगी साखर साखर सर्वांगी साखर साखर अवघी गोड, अवघी गोड, अवघी गोड, अवघी गोड, सर्वांगी साखर राम रे, सर्वांगी 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 साखर अवघी गोड, सर्वांगी साखर
काय सुंदर महाराज. यज्ञेश महाराज तुम्ही असा पकवाज वाजवतायत. खरं तर आता कीर्तन संपल्यानंतर तुमचे हातपाय दाबून द्यावेत खरंच. महाराज मंडळी सर्व गाणारी मंडळी असं गळा नाही दाबून द्यायचा बरं का बाहेर. फार आनंद बरं का. खरंच खूप सुंदर. आपल्या गावामध्ये भाविक सज्जन लाभलेले आहेत बरं का. महाराष्ट्रातील जसं आपण हिऱ्याच्या खाणीतून हिरे निवडावे तसे हिरे या ठिकाणी निवडून आणलेले आहेत. काही गावामध्ये पंचायत होऊन जाते. आपल्या गावामध्ये आपल्याकडे एक गाव आहे, त्या गावाचं नाव नाही सांगत मी बरं का. ते कीर्तनकाराला पेटी मास्तर आणि पकवाजी लागणार होता. पेटी मास्तर लागेल म्हटले मला. पेटी मास्तरला बोलवायला गेलो. म्हटलं आप्पा परिसरामध्ये पंचकोशीमध्ये तुमच्यासारखा वाजणारा नाही. पेटी काय सुंदर तुम्ही वाजवतात. म्हटलं या ना. म्हटलं 2 तास का होईना, 1.5 तास फक्त या. म्हटलं कीर्तन करायचं आहे. म्हटलं नाही मी येईल म्हणे, पण आपल्या गावातला तो भाऊसाहेब नको पाहिजे. म्हटलं का. मला 4,000 रुपये त्याने अजूनपर्यंत दिले नाहीत म्हणे. मला त्यानं तोंड देखणं नाही. म्हटलं या फक्त 1.5 तासाचं काम आहे. ठीक आहे म्हणे. ही पेटी मी घेऊन येतो. म्हटलं आणली पेटी. जिभो जोड गेलो. म्हटलं जिभू पंचक्रोशीमध्ये तुमच्यासारखा वाजणारा नाही. काय सुंदर तुम्ही वाजवतात पखवाज. या म्हटलं 1.5 तास का होईना. म्हणे नाही भाऊ तो पेटी मास्तर आपल्याकडे अजिबात द्यायला नको बरं का. म्हणजे बघणार नाही तुम्ही या तर घरी. मस्त दोघं समोरासमोर बसले. कीर्तन अर्धा तासावर ऐन रंगावर आलं. पण नेमकं पेटी मास्तरकडे काही राव आहे ना नाही. पेटी मास्तर ते पेटीचा स्वर असतात ना, सा रे ग म पद नि सा. त्या पेटीच्या स्वरांमध्ये त्या पखवाजाला सांगत होतो माझे पैसे देतो का रे. काय म्हणत होतो माझे पैसे देतो का रे. पण पखवाजी पण आमचे यज्ञेश महाराजांसारखा हुशार होता. त्या पखवाजमध्ये बोल असा धागी तिटं तिटकनं कधी गणं 10 बरोबर ना महाराज. असे बोल त्या ठिकाणी त्या पखवाजाने लगेच टाकले. धिन तर धिन नाही पण धी. तरी टाळकरी मंडळी सज्जन होती. देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. मागे एक तारीवाल्यांचं भजन चालू होतं. तिच्यामध्ये खंजिरी होती बरं का. खंजिरी ती खंजिरी म्हणत होती डुबले डुबले डुबले. कीर्तनच उपट झाला हो महाराज बरं का. अजून आलं नाही. पण आपल्या गावामध्ये भाविक सज्जन मस्तपैकी आपल्याला लाभलेले टाळकरी मंडळी हे गोड गातात. बाबांनी काय सुंदर आलाप घेतला. आनंद या गोष्टीचा. म्हणून हा आनंद खरंच सांगू का. आपलं जीवन एवढं आनंदमय घालवायचं असतं ना. फोटोग्राफर सांगतो 1 मिनिट स्माईल. एका सेकंदाची स्माईलवर एवढं सुंदर आपला फोटो येतो. तर आयुष्यभर आपण सुंदर जीवन जगणार तर किती सुंदर आपलं आयुष्य जाणार आहे. त्या पद्धतीने कोणाचा बोज नको आपल्यावर. म्हणून असं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. नाही तर किती वेळा जन्म यावे ते व्हावे फजित. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. म्हणून या जन्मावर या जगण्यावर एवढं प्रेम करा. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. एवढं सुंदर आपलं जीवन आहे. देवाने दिलेलं सुंदर आपल्याला हा देह दिलेला आहे. याच्या माध्यमातून आपण चांगले कर्म भजन करत राहा बरं का. मग तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतायत अजून एक पर्याय सांगितला की संत हे सज्जन हे संतांसारखे असतात. कारण सज्जनामध्ये कोणताच प्रकारचा दुर्गुण राहत नाही. म्हणून तो सज्जन असतो. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. म्हणून या पैकानं त्या ठिकाणी संत मंडळींमध्ये हा गुण आढळला जातो. कारण त्या संतांमध्ये कोणताच दुर्गुण राहत नाही. म्हणून त्याला सज्जन म्हटलं जातं. असे सज्जन आमच्या महाराष्ट्राला लागले. गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांनी त्या ठिकाणी 100 वर्षाच्या परंपरेमध्ये लाख कीर्तनकार या महाराष्ट्राला लाभून दिलेत. आणि आज ह्या लाख कीर्तनकारांनी संपूर्ण महाराष्ट्रावर जेवढे गाव आहेत त्या गावामध्ये जाऊन एक वारकरी संप्रदायाची धुरा, पंढरपूरचा देव आणि संत महात्म्य सांगण्याचा प्रयत्न, आपली भारतीय संस्कृती टिकवण्याचा हा प्रयत्न बरं का. आणि त्यांचा या पुण्यतिथीच्या निमित्ताने माझं कीर्तन बरं का. खरंच माझं पांबराचं हे भाग्य आहे. अजून पुढची सूचना काही सांगायची होती का. ते घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली